तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिले क्वेश्चन येतो आपला सर्वात पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते आहे? सर्वात मोठे अभयारण्य नवे गाव आहे. आपलं जे आन्सर आहे ते नवे गाव. ठीक आहे. दुसरा सवाल येतो आपला, भीमाशंकर भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य जे जिल्ह्यात आहे ते पुणे जिल्ह्यात आहे. जे आपलं आन्सर आहे ए आहे, पुणे जिल्हा. तिसरा क्वेश्चन येतो आपला, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी अभयारण्य जे आहे ते आहे कोल्हापूरमध्ये. सी जे आहे आपला आन्सर येते. चौथा क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी जे अभयारण्य आहे ते रायगडमध्ये आहे. ए जे आहे आपला राईट आन्सर आहे. पाचवा क्वेश्चन येतो आपल्याला मित्रांनो, नांदूर मधवेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधवेश्वर जे अभयारण्य आहे जे आहे ते नाशिकमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर सहावा क्वेश्चन येतो मित्रांनो, सहावा क्वेश्चन जो येतो, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? पहिले पक्षी अभयारण्य जे आहे ते कर्नाळामध्ये आहे. जे आपलं आन्सर आहे ते ए आहे. सातवा क्वेश्चन येतो मित्रांनो, जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. सी जे आहे आपला राईट आन्सर आहे. मानवी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मानवी पक्षी अभयारण्य जे आहे सातारा जिल्ह्यात आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो, टिपेश्वर अभयारण्य जे कोणत्या जिल्ह्यात आहे? ते टिपेश्वरचे अभयारण्य ते यवतमाळमध्ये आहे. सी आपला राईट आन्सर आहे. 10वा क्वेश्चन येतो, कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना अभयारण्य जे आहे ते साताऱ्यामध्ये आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते उडणारी खारसाठी प्रसिद्ध आहे. बी जे आहे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर आपला 12वा क्वेश्चन येतो, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य जे आहे ते जळगावमध्ये आहे. सी आपलं जे राईट आन्सर आहे. सी येते. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तानसा अभयारण्य जे आहे ते ठाणेमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते बी आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतं, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड अभयारण्य जे आहे ते रायगडमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे जे ए आहे आपलं. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर अभयारण्य जे आहे ते वर्धामध्ये आहे. बी जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अभयारण्य जे आहे ती अमरावती जिल्ह्यात आहे. जे आन्सर येतं आपलं ती सी येतं आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो मित्रांनो, आंबाबरवा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबाबरवा अभयारण्य जे आहे ते बुलढाण्यामध्ये आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गौताळा अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? गौताळा अभयारण्य जे आहे जे जालन्यामध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, रेकुवेरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? रेकुवेरी अभयारण्य जे आहे ते काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर येतो 26वा क्वेश्चन येतो, रेवकरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रेवकरी अभयारण्य जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. यास राईट आन्सर ते बी आहे. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? माळढोक अभयारण्य जे आहे ते सोलापूरमध्ये आहे. सी राईट आन्सर आहे आपलं. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो आपल्या, माळढोक पक्ष्याचे इंग्रजी नाव आहे? माळढोक पक्ष्याचे जे इंग्रजी नाव आहे ते ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते बी आहे. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? जे प्राणी राधानगरीमध्ये ते आहे गवा. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदोली अभयारण्य जे आहे ती सांगलीमध्ये आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो, नवेगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव अभयारण्य जे आहे ते गोंदियामध्ये आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जे अभयारण्य आहे महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्यासाठी संख्या किती आहे? तर वन्यजीव अभयारण्यासाठी संख्या जी आहे ती 49 आहे. बी आपलं राईट आन्सर आहे. 27वा क्वेश्चन येतो आपला, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तो कळसुबाई जे अभयारण्य आहे ते नाशिक अहमदनगरमध्ये आहे. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर येतोय आपला 28वा क्वेश्चन, नांदूर मधवेश्वरला कोणती उपमा दिली जाते?
नांदूर मधमेश्वरला जी उपमा दिली ती महाराष्ट्राची भरतपूर या नावाने उपमा दिली जाते. तर जे आपलं राईट आन्सर आहे ते बी आहे. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे जे आहे ते आहे कर्नाळा. हे आपला राईट आन्सर आहे. आणि कर्नाळा जे आहे ते रायगडमध्ये. 30वा क्वेश्चन येतो आपला, कोयना अभयारण्य कोणत्या पर्वत रांगेत आहे? कोयना अभयारण्य जे सह्याद्री पर्वत रांगेत आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते बी आहे. त्यानंतर येतो 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तांडोबा अंधारी जो व्याघ्र प्रकल्प आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर येतो 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मेळघाट आहे, जे आपलं राईट आन्सर आहे. 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कर्नाळा अभयारण्य स्थापना केव्हा झाली? कर्नाळा जे अभयारण्याची स्थापना 1968 झाली, जे आपलं राईट आन्सर ए आहे. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य स्थापना केव्हा झाली? भीमाशंकर अभयारण्याची स्थापना जी झाली ती 1987 मध्ये झाली, जे राईट आन्सर ते आपलं सी येते. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो आपला मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध गव्याचे अभयारण्य कोणते? तर गव्याचे अभयारण्य जे राधानगरी आहे ते आपलं राईट आन्सर आहे. 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, फणसाड अभयारण्यात कोणत्या प्रकारचे जंगल आहे? फणसाड अभयारण्यात जे प्रकारचे जंगल आहे ते आहे सदाहरित जंगल आहे. तर ते आपले जे आन्सर येते ते ए येते. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य आहे ते राधानगरी आहे. हे आपलं जे आहे राईट आन्सर आहे. त्यानंतर राधानगरी अभयारण्य स्थापना केव्हा झाली? राधानगरी अभयारण्याची स्थापना जी झाली ती झाली 1958 मध्ये झाली. तर आपल्या ए आन्सर येते. त्यानंतर मेळघाट कोणत्या पर्वतरांगेत आहे? मेळघाट जे आहे ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर येते आपला क्वेश्चन 40वा क्वेश्चन येतोय, तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पक्षी कोणत्या अभयारण्यात आढळतात? जे अभयारण्यात आढळतात नांदूर मधमेश्वरच्या अभयारण्यात आढळतात. हे आपला आन्सर आहे. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो आपला मित्रांनो, महाराष्ट्रातील गव्याची राजधानी म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? महाराष्ट्रात गव्याची राजधानी म्हणून ते राधानगरी ओळखली जाते. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नवेगाव अभयारण्यात प्रसिद्ध तलाव कोणता आहे? नवेगाव अभयारण्यात जो प्रसिद्ध तलाव आहे नवेगाव तलाव आहे, जे आपला राईट आन्सर आहे ए आहे. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, बोर अभयारण्य कोणत्या नदीजवळ आहे? बोर अभयारण्य जे आहे ते बोरमध्ये आहे, जे राईट आन्सर आहे ते आपलं बी आहे. त्यानंतर येतो 44वा क्वेश्चन येतो, टिपेश्वर अभयारण्यात कोणता प्रमुख प्राणी आढळतो? टिपेश्वर अभयारण्यात जो प्राणी आढळतो तो वाघ आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर फणसाड अभयारण्य कोकणात आहे का? फणसाड अभयारण्य जे कोकणात आहे का? तर त्याचा आन्सर आहे होय आहे. फणसाड अभयारण्य आहे तो होय आपला आन्सर आहे. या राईट आन्सर आहे. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो मित्रांनो, यावल अभयारण्य कोणत्या पर्वत रांगेत आहे? यावल अभयारण्य जे आहे ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. हे आपलं जे आहे राईट आन्सर आहे. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या नद्यांच्या समंगाजवळ आहे? तर नद्यांच्या समंगाजवळ गोदावरी प्रवरा संगमामध्ये आहे. तर हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध काळवीट अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध काळवीट अभयारण्य जे आहे ते आहे रहिवकोरी आहे, जे काळवीट अभयारण्य आहे. त्याचा आन्सर जे आहे ते येते ए आन्सर आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध उडणारी खार कुठे आहे आढळते? ते उडणारी खार जी आढळते ती भीमाशंकरमध्ये आढळते. जे राईट आन्सर आहे आपलं ए आहे. ठीक आहे. लास्ट सवाल येतो आपला 50वा, वनरक्षक परिषद अभयारण्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे का? त्याचा आन्सर आहे तर खूपच जास्त येणार आहे. तर ही PDF आपल्याला भेटून जाईल. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपलं खूपच जास्त येण्याची शक्यता आहे. सी आपलं जे राईट आन्सर आहे. ठीक आहे, सबस्क्राईब जरूर करा.